मंगलमूर्ती मोरया. साई झोपला. आणि आपला फायनली ज्याच्यामुळे आपण तुम्ही जास्त व्हिडिओ बनवतात विशाल भाई. तुम्ही नमस्कार मित्र, मी रोशन पवार. पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खरं तर आता आपली गणपती बाप्पाची कोकणाची सिरीज चालू आहे. तर आता मागच्या व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असेल की गणपती आगमन झालं, पण गणपती आगमनाच्या नंतर 1.5 दिवसाचे आपल्या गणपती बाप्पाचे विसर्जन असतात. तर तुम्हाला हा व्हिडिओचं टायटल आहे थंबनेल समजलं असेल टॉपिक काय ते, पण म्हटलं की तुम्हाला प्रत्यक्ष सांगावं. सो म्हटलं आता आपल्या 1.5 दिवसा बाप्पाच्या आता विसर्जन होणारच आहे. मस्त की संध्याकाळची अशी वेळ झालेली आहे, पाहू शकता. मस्त की संध्याकाळची पाऊससुद्धा येणार आहे, पण पाऊस थोडा कमी झाल्याच्यानंतर लोक आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जनसुद्धा चालू करणार आहेत. किंवा मस्त पारंपरिक पद्धतीने असे आपले गणपती बाप्पाचे विसर्जन करतात. सो या पाहूया कशा प्रकारे गणपती बाप्पाचे विसर्जन करतात ते. सो टाटा. मंगलमूर्ती मोरया. अतुल भाई चार्जिंग एकदम चांगली, एकदम भारी आली, एकदम भारी होती. नाही रे. तर मित्रांनो, बघता तुम्ही पाहण्यात आपल्या 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जनच आहे. म्हटलं एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवा. आपल्या गावात म्हणजे जास्त गणपती नसतात आपल्या 1.5 दिवसाचे, फक्त मोजून 3 असतात. अजून पण आहेत 5 की 6 असतात, पण ते काही गणपती आहेत ते वेगळ्या आहेत. तसं जाऊया आणि बघूया अजून किती येतात. आम्ही तर वाट बघूया. लेट्स सी. अजून येत आहेत गणपती, पण इथंच आपण थांबू, बघूया, वाट बघूया. आमच्या समोर बघतात इथं एक नदी आहे, जिथं आपण मागच्या वर्षीचा तुम्हाला दाखवलेलं की आपल्या गणपती विसर्जन होतात. सो आपण जाऊया खाली आणि प्रॉपर दाखवूया असं. कारण आमचा ऋषी बघा, ऋषीसुद्धा आलेला आहे. नाही, आपण खाली जाऊया. चल खाली जाऊया, चल खाली जाऊया. म्हणा बाय गणपती बाप्पा. ह्याचं असं कसं ह्याला बोलतात, कोकणी माणसं बोलतात, मोर्या पण बोलतात. बोल गणपती बाप्पा परत एकदा. हा बघ गपच बोलतोय शेट यार. बघता मित्रांनो, अजून पण आलेले 1 2 3 4. खरं तर असे 2 आपल्या आळा, 2-3 अशा आळा पडतात दिवस आपल्या पूर्ण गावामध्ये. सो डिवाईड होतं. तर काही अर्धे गणपती आलेले आहेत खाली, बघता इथे विसर्जनासाठी आलेले आहेत. अजून अर्धे गणपती इथून येत आहेत. सो आपल्या जे 1.5 दिवसाचे गणपती आहेत, टोटल आपले 5 दिवसाचे गणपती आहेत. तर 5 दिवसाचे गणपती विसर्जन तुम्हाला दाखवतोच किती असे गणपती म्हणजे आपलं प्रॉपर असं पारंपरिक पद्धतीने आपलं विसर्जन होतं. सो 8-10 दिवसाचं आहे. अरे आवाज आहे, जोरात बोला. अमिषा मॅडम
जोरात आवाज नाही येत आहे. आपण जाऊया खाली. बघताय खाली आपले गणपती गेलेले आहेत. आज सुद्धा एक गणपती आलेला आहे. आता आपण खाली जाऊन म्हणजे आपले टोटल किती गणपती झाले ते म्हणजे असे येत आहे पारंपरिक पद्धतीने असं विसर्जन होतं आपल्या इथे. आता कोकणामध्ये गणपतीची मजाच काय वेगळी असते, तुम्हाला तर माहितीच असेल, तुम्ही सुद्धा कोकणीच आहात. आणि आपला फायनली ज्याच्यामुळे आपण तुम्ही जास्त व्हिडिओ बनवतात विशाल भाई, तुम्ही काय म्हणाला याबद्दल? आपण आज एकदम फुल एकदम साफ सुथरं दिसतंय. कोणाचा गणपती सोडायला राहिलेस? सुनीलाचा गेला ना खाली. खाली जाऊया का? हा आवाज वाचला तिचा. हा कोणाचा गणपती आले? तर मित्रांनो आपण पाहिलेलं आलेलं आपण इथे, आणि इथे शेवटची आरती होईल. सर्व गणपती इथे बघतोय, नंतर सर्व आरती होईल. आता बाय काहीतरी बोल गणपती ते बोलू रे आपण. तर इथं बघताय ही आपली नदी, इथे आपलं गणपती पूर्ण विसर्जन होणार आहे. खरं तर इथे चांगलं असं बनवलेलं, पण ते पुराचं पाणी होतं त्याच्यामुळे सगळं वाहून गेलं. बघताय काय दशा झालेली आहे पूर्ण. सोबत इथे सर्व गणपती तर फक्त मित्रांनो अजून पण गणपती येत आहेत. काही अर्धी गणपती इथं येते. आपण बघितलेले की आरती सुद्धा झालेली आहे, आणि अजून पण काही गणपती येतात त्याच्यात. इथे एकदम मस्त किंवा बाजार गाच एकदम भजन वगैरे बोलत येत आहे. बघू शकता, फक्त अजून पण गणपती येतात. एकदम पारंपरिक पद्धतीने आपल्या इथे विसर्जन होतं. भाई गणपती बाप्पा देवाय. अजून आपला एक इंस्टाग्रामवर आहे, बघताय काय बोलताय. छत्र्या आहेत बघा, छत्र्या ब्रँडेड आहेत ना. हा मग गणपती